शिंदेसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केलाय। दगडफेक केली असून यात घराचं आणि वाहनांचं मोठं नुकसानही झालंय। नगर परिषद उपाध्यक्ष निवडीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे आणि पोलिसांनी मोठा फौजफाटा देखील तैनात केलाय आणि या प्रकरणी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे। तर नंदुरबार मधली सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही पाहू शकताय। शिरीष चौधरींच्या घरावर हल्ल्याचं हे दृश्य आहे। दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीत घराचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय। हा वाद कशातून झालाय तर नगर परिषद उपाध्यक्ष निवडीच्या वादातून हा हल्ला झालाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर निकवडे। सागर, काय सांगाल, नेमकं घडलंय काय, घटनाक्रम काय, वाद काय? शांबल, नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे जे माजी आमदार आहेत शिरीष चौधरी यांच्या घरावर खरं तर काल रात्री अज्ञातांकडनं हल्ला करण्यात आला। शिरीष चौधरी यांचे जे सुपुत्र आहेत प्रथमेश चौधरी यांची काल जे ते नंदुरबारच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर काल दुपारी एक किरकोळ वाद जो तो झाला होता। त्यानंतरच हा संपूर्ण गोंधळ उडाला आणि रात्रीच्या वेळेस जे अज्ञातांकडून त्यांच्या घरावर जे ते दगडफेक केल्याची घटना जी ती समोर आलेली आहे। यामुळे रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा जो तो त्यांच्या घराजवळ तैनात करण्यात आलेला आहे आणि रात्रीतूनच 30 पेक्षा अधिक जणांवर जे ते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दृश्य पाहू शकतोय। नगर परिषद उपाध्यक्ष निवडीच्या वादातून हा सगळा हल्ला झाला।